नागपुर के अमरावती रोड स्थित बाजार गांव में देर रात करीब 1:30 बजे फैक्ट्री में ब्लास्ट होने की घटना सामने आई। रविनगर चौक स्थित दंदे हॉस्पिटल में 20 से अधिक घायलों को लाया गया। इसमें से 9 घायलों को भर्ती किया गया है, जिसमें से 2 की हालत गंभीर बताई जा रही है। दोनों को हड्डियों में गंभीर चोटें आई है। वहीं कुछ घायलों का इलाज कर उन्हें छुट्टी भी दे दी गई है। इस बात की जानकारी डॉक्टर नुपाल दंदे इन्होंने दी है। सर, जवळपास रात्री 1 ते 1:30 वाजता आम्हाला फोन कॉल आला की अमरावती रोडवर एक फॅक्टरी आहे जिथे ब्लास्ट झालेला आहे। तिथून आम्ही ते लोक म्हणाले की आम्ही काही मरीज आणि ज्यांना बाधा झालेली आहे ते आणतो दवाखान्यामध्ये। तर तसे पहिल्या राऊंडमध्ये 4 पेशंट आले, त्याच्यामधले 2 अत्यंत रूपमध्ये गंभीर होते। त्यांना तुरंत आयसीयूमध्ये घेतलं गेलं, त्यांना व्हेंटिलेटरवर घेतलं, त्यांना हेड इंजुरी होती आणि आता त्यांच्यावर उपचार सुरू आहे। त्यांच्यावर सीटी स्कॅनची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि न्यूरोसर्जन, ऑर्थोपेडिशियन, इंटेन्सिव्हिस्ट आणि प्लास्टिक सर्जन इन्व्हॉल्व केलेले आहे। जवळपास सर आमच्याकडे 22 ते 23 पेशंट आलेले आहे, ज्याच्यातले आम्ही 9 पेशंट त्यांना ॲडमिट केलेलं आहे। 9 पेशंटपैकी 2 गंभीर आहे आणि बाकी सगळे पेशंटला आम्ही ओपीडी बेसिसवर फर्स्ट एड देऊन रिलीज केलेला आहे। सर 2 पेशंट आहे त्यांना हेड इंजुरी आली आहे। असं होऊ शकतं की काही मोठा मलबा त्यांच्यावर पडला असेल, त्याच्यामुळे ही हेड इंजुरी झालेली आहे। तर त्यांना व्हेंटिलेटरी सपोर्टवर आणि बीपी मेंटेन करण्यासाठी जे औषधं लागतात ते सुरू केलेले आहे आणि त्यांना दोघांनाही ब्लड सुद्धा लावण्यात आलेलं आहे।